RTE ॲडमिशन 2025ची प्रोसेस सुरू आहे. तर यामध्ये आता भरपूर पालकवर्गांच्या कमेंट्स येत आहे की आम्ही कागदपत्रे पडताळणी करून आलेलो आहे, परंतु त्यांच्याकडून म्हणजे जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे त्यांच्याकडून आम्हाला कोणतीही प्रूफ मिळालेली नाही आहे. आणि काही पालकवर्गांचं जर असं आहे की त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही 3 तारखेला म्हणजे पुढील महिन्यामध्ये 3 तारखेला प्रवेश घ्या म्हणजे स्कूलमध्ये जाऊन. तर अशा प्रकारे भरपूर जे पालकवर्ग आहे त्यांना अशाबद्दल सांगण्यात येत आहे. तर या पालकवर्गांनी करायचं काय नेमकं, कारण त्यांना व्हेरिफिकेशन सेंटरवरून प्रॉपर गायडन्स मिळत नाही आहे. तर तुम्ही एकदा चेक करू शकता. तर तुम्ही ऑनलाईनमध्ये सुद्धा तुमचा प्रवेश झालेला आहे किंवा नाही झालेला आहे हे तुम्ही चेक करू शकता. तर तुम्ही सर्वप्रथम साईडवर या. साईडवर आल्यानंतर सर्वात खाली तुम्ही बघू शकता की सध्या तरी जे प्रवेश आहे हे किती झालेले आहे. तर 29,146 विद्यार्थ्यांची ऑनलाईनमध्ये ॲडमिशन कन्फर्म झालेली आहे. तर तुमची म्हणजे तुमच्या पाल्याचा जो प्रवेश आहे हा कन्फर्म झालेला आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे. कारण भरपूर जे पालकवर्ग आहे यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहे, परंतु त्यांना कन्फर्मेशन मिळालं नाही आहे. कारण 28 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली आहे. तर 28 तारखेपर्यंत त्यांना त्यांच्या स्कूलमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे होता, जेणेकरून किंवा त्यांना अशा प्रकारे लेटर तरी द्यायला पाहिजे होतं की त्या लेटरवरून त्यांना समजणार की आपला प्रवेश निश्चित झालेला आहे. आणि त्यानंतर जर त्यांना स्कूलनी जर लेट बोलावलं, फॉर एक्झाम्पल त्यांना स्कूलनी जर त्यांना 3 तारीख 4 तारखेला बोलावलं तरी चालेल, परंतु पालकवर्गांना अजूनपर्यंत कन्फर्मेशन मिळालेलं नाही आहे की आपला प्रवेश हा निश्चित झालेला आहे किंवा नाही आहे. कारण भरपूर जे पालकवर्ग आहे ते कमेंट्स करत आहे की आमचे कागदपत्रे घेतलेले आहे, परंतु त्यांच्याकडून कोणतीही प्रकारची त्यांना पोचपावती मिळालेली नाही आहे. आणि स्कूलमध्ये जर त्यांनी व्हिजिट केली तर त्यांना म्हणते की आम्ही कॉल करू तेव्हा या, किंवा काही पालकवर्गांना असं सांगितलं आहे की तुम्हाला स्कूलमधून कॉल येणार. तर यामध्ये सगळे पालकवर्ग कन्फ्यूज झालेले आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपल्याला कसं समजणार की आपल्या पाल्याचा जो नंबर आहे हा कन्फर्म झालेला आहे आणि आपल्याला आता घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण 28 तारीख दिलेली आहे आणि 28 तारखेला फक्त किती दिवस बाकी आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. तर बघू शकता की कसं चेक करायचं. साईडवर या. साईडवर आल्यानंतर तुम्हाला आपण या अगोदर सुद्धा सांगितलं होतं अप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजे अर्जाची स्थिती असं एक ऑप्शन दिलेलं आहे. तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर बघू शकता काय मागते, अप्लिकेशन नंबर. आता अप्लिकेशन नंबर कोणता, तुम्ही जो फॉर्म भरला होता त्यावरती तुम्ही बघा जे प्रिंट आहे तुमच्याकडे किंवा तुम्हाला जे अलॉटमेंट मिळालेला आहे म्हणजे ते लेटर मिळालेलं आहे, ॲडमिट कार्ड मिळालेलं आहे, त्यावरती सुद्धा एक नंबर दिलेला आहे. तो नंबर अप्लिकेशन नंबर म्हणून लिहिलेला आहे. तर तो अप्लिकेशन नंबर तुम्ही इथे इन्सर्ट करा. बघू शकता अप्लिकेशन नंबर टाका आणि गोचं ऑप्शन दिलेला आहे. गोच्या ऑप्शनला क्लिक करा. तर इथे तुम्हाला तुमचे नाव दिसून पडेल. त्यानंतर सिलेक्शन जी लिस्ट आहे तर ही रेग्युलर सिलेक्शन आहे, कारण पहिली लिस्ट आहे आणि जे रेग्युलर लिस्टमध्ये विद्यार्थ्यांचे नावं आलेले आहे त्यांचाच प्रवेश सुरू आहे. अजून वेटिंग विद्यार्थ्यांचं कोणतीही अपडेट आलेली नाही आहे. त्यानंतर बघू शकता अलोकेटेडमध्ये येस आहे. ॲडमिशन स्टेटस सर्वात इम्पॉर्टंट, ज्या पालकवर्गांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं लेटर मिळालेलं नसेल, तारीख देण्यात आलेली असेल की तुम्हाला या तारखेला तुम्ही येऊन लेटर घेऊन जा किंवा स्कूलला जाऊन प्रवेश घ्या, कोणाला सांगण्यात आलेलं असेल की तुम्ही या तारखेला तुम्हाला कॉल येईल त्या तारखेला या, त्या पालकवर्गांनी आपली ॲडमिशन ऑनलाईनमध्ये कन्फर्म झालेली आहे किंवा नाही झालेली आहे ते तुम्हाला कुठे समजणार. तर बघू शकता ॲडमिशन स्टेटसला चेक करा की इथे जर तुमचं ॲडमिटेड असेल, ॲडमिटेडचा अर्थ असा आहे की तुमची ऑनलाईनमध्ये ॲडमिशन कन्फर्म झालेली आहे. कारण जेव्हा आपले नंबर लागलेले होते तेव्हा ॲडमिशन स्टेटसला पेंडिंग होतं, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचे होते. आता तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे, तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरला दिलेले आहे, तर तुम्हाला या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला इथे ॲडमिटेड लिहिलेलं असेल म्हणजे व्हेरिफिकेशन सेंटरनी तुमचा प्रवेश ऑनलाईनमध्ये निश्चित केलेला आहे, तुमची जागा ही फिक्स झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही आहे. स्कूलवाल्यामध्ये म्हणजे जे स्कूल आहे त्यांनी तुम्हाला ॲडमिशन 1 किंवा 2 दिवस लेटही दिली तरी काही अडचण नाही आहे. कारण RTEकडून एकदा कन्फर्म होणं गरजेचं आहे, कारण तुमची जी जागा आहे ही तुमची रिझर्व होऊन जाणार, फिक्स होऊन जाणार, म्हणजे तिथे वेटिंगवाले जे विद्यार्थी आहेत ते प्रवेश घेऊ शकत नाही. या प्रकारची ही एक अपडेट होती. आणि किती तारखेला झालेली आहे कन्फर्मेशन हे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता. तर ज्याही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लिहिलेले आहे किंवा द्यायचे असेल तर 28 तारीख सध्या तरी लास्ट डेट आहे. याबद्दलची जर अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, परंतु सध्या तरी 28 तारीख लास्ट डेट आहे. तर 28 तारखेच्या आत ऑनलाईन व्हेरिफिकेशन होणं हे अतिशय गरजेचं आहे.
कारण जर डेट वाढली नाही तर तुम्ही या प्रोसेसमधून बाद केले जाणार आहेत. तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा चान्स मिळणार नाही आहे, कारण ऑलरेडी वेटिंग लिस्ट बनलेली आहे. तुम्ही रेग्युलर राऊंडमधले आहे आणि रेग्युलर राऊंडमधल्या विद्यार्थ्यांना फक्त रेग्युलर राऊंडचा जो टाइम टेबल दिलेला आहे त्यानुसारच प्रवेश घ्यायचा आहे. त्या टाइम टेबलमध्ये जर तुम्ही प्रवेश घेऊ शकले नाही तर तुमची ॲडमिशन प्रोसेसमधून तुम्हाला बाद केले जाणार आहे. तर ही होती ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे, त्यांना लेटर मिळालेलं नाही आहे, त्या पालकवर्गांसाठी अपडेट. तर तुम्हाला जर इथे ॲडमिटेड असेल आणि 1-2 दिवस तुमचं ॲडमिशन प्रोसेस लेट जरी होत असेल तरी तुम्हाला चालेल, परंतु व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुम्हाला तिथून काही लेटर मिळालं असेल तर ते लेटर घेऊन जेवढ्या लवकर तुम्ही स्कूलमध्ये जाऊ शकता जा. त्यांनी जर तुम्हाला जी प्रोसेस सांगितली ती प्रोसेस करा आणि त्यांनी जर म्हटलं तुम्हाला की 2 दिवस वेट करा तर करू शकता, कारण ऑनलाईनमध्ये ॲडमिशन कन्फर्म झालेली आहे. तर एकदा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर लेटर मिळालं तर तुम्ही सर्व डिपेंड तुमच्या स्कूलवर राहणार आहे. त्यांच्याकडून तुम्हाला जी ही प्रोसेस ती कंप्लीट करायची, डॉक्युमेंटेशन, आणि त्यानंतर आपल्या पाल्याचा जो प्रवेश आहे हा निश्चित करायचा. यामध्ये जर कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता व RT बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.